सर्वांना क्रांतिकारी जय भीम। उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आणि विशेष कामगार दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या महाराष्ट्रातील श्रमिकांना व कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जो कायदा केला आहे, गरिबांना ESI, PF, ग्रॅज्युटी हे सर्व कायदे बाबासाहेबांनी कामगारांसाठी, दीनदलितांसाठी, श्रमिकांसाठी केलेले आहेत। त्यामुळे मी 1 मे महाराष्ट्र कामगार दिन या निमित्त सर्व महाराष्ट्रातील कामगारांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि विषय म्हणजे सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक दिवसापासून जे पिण्याच्या पाण्याची अडचण होत होती, ते पिण्याची नळं महिलांच्या टॉयलेटसमोर लावलेले होते। टॉयलेटसमोर ते घेता पण येत नव्हतं आणि पिता पण येत नव्हतं, अशी परिस्थिती होती। परंतु तसंसुद्धा ह्या इथल्या कर्मचाऱ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी तिथलं पिण्याचं पाण्याचं प्यायला चालूच केलं होतं। परंतु आता काही दिवसापूर्वी ते पूर्ण पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला हे पूर्णपणे पाडकाम चालू आहे। ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथं येणारे ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वसामान्य लोक असतील आणि विशेष म्हणजे त्या गेटपासूनचा शिपाई, तिथल्या 3ऱ्या मजल्यावरच्या माडीवरचा शिपाई, कामगार, अधिकारी ह्या सर्व लोकांना पाण्याची बोंबाबोंब होत होती। त्या अनुषंगाने आपण प्रजापिता सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना पत्राद्वारे आपण त्यांना विनंती केली की बा ह्या असल्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये एवढं तापमान 40-45 तापमान असताना काही अकोल्यामध्ये या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी उन्हामुळे लोक मेलेले आहेत। कालचंच उदाहरण म्हणजे एक महिला अतिक्रमण ऑफिसला आली होती, 3 मजले वर चढून गेली, धाप्याधाप्तीचं वरचंवरून खालचं खाली झालं होतं। असं वाटलं होतं की तिला आता काय तर दवाखान्याला न्यायची पाळी येईल काय की असं वाटलं होतं। म्हणून आम्ही माननीय आयुक्त साहेबांना पत्र देऊन विनंती केली की बा इथल्या कर्मचाऱ्यांसाठी, नागरिकांसाठी जे पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे, बाटल्या घेऊन जहार घेऊन फिरत आहेत, ते बंद व्हावं म्हणून आम्ही माननीय आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने माननीय आयुक्त साहेब, माननीय लोकरे साहेब आणि माननीय पेंढारकर साहेब यांनी आपल्या पत्राची दखल घेऊन आपल्याला ताबडतोब लवकरात लवकर हे पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असं त्यांचं आपल्याला लेखी पत्र सकाळी प्राप्त झालेलं आहे। त्या अनुषंगाने आपलं जे उद्याचं आंदोलन होतं, गळ्यामध्ये बाटल्या अडकवून पालिका प्रशासनाच्या ह्याच्यात उभं राहायचं, पण माननीय लोकरे साहेबांनी हे सकाळी बोलून पत्र दिले आणि लवकरात लवकर इथल्या कर्मचाऱ्यांसाठी व जनतेला पाण्याची सोय करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर उद्याचं जे आमचं आंदोलन आहे ते आम्ही रद्द करत आहोत। जय भीम, जय भारत, जय संविधान।